काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. आणि बोलाविती फार, बहु थोर नावडती. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. परिपूर्णतमः साक्षात श्रीकृष्ण नान्य एवहि, एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्य चकारः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. जयाचे निआठवे, शब्दसृष्टी आंगवे. सारस्वत आघवे, जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे. अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांसी. भावाचे अवतरण, अवतरविती खुण. हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय, जय हृदय गिवसोनी ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. प्रस्तुत हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी बाळकृष्ण बाबा भोंदे या जीवनमुक्त महापुरुषाच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण इथे आज एकत्र जमलेलो आहोत. आजची सेवा ही कालासदरातील सेवा सर्वांना ज्ञात आहे. काल्याचा प्रसंग सांगण्याच्या अगोदर ज्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, ते प्रातस्मरणीय अण्णा, तुम्ही सर्वजण त्यांना प्रेमाने अण्णा म्हणत होता, आम्ही बाबा म्हणायचो. बाबा हे साक्षात जीवनमुक्त महापुरुषच होते. ते वेदांत केवळ सांगत नव्हते, तर ते वेदांत जगत होते. जीवनमुक्त महापुरुष हा केवळ ईश्वरच असतो. खरं तर आपण त्यांना निष्काम कर्मयोगी जे म्हणतो, तसं आपण एक पुस्तकही काढलेलं आहे, मला वाटतं स्मरणिका. निष्काम कर्मयोगी तर ते आहेतच, यात संशयच नाही. पण निष्काम कर्मयोगी हा त्यांच्या जीवनाचा एक छोटासा पैलू आहे. ते निष्काम कर्मयोगी होते तसे भक्त नव्हते का? ज्ञानी नव्हते का? योगी नव्हते का? जीवनमुक्त पुरुष हा समग्र ईश्वरच असतो. या माझ्या बोलण्याला काही प्रमाण ब्रह्मनिष्ठ रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी हे उदाहरण दिलेलं आहे की जीवनमुक्त महापुरुष आहे, त्याच्याजवळ सृष्टीच्या सृजनशीलतेचं आणि प्रलयाचं सामर्थ्य वगळता ईश्वराची सगळी लक्षणं त्यामध्ये आढळतात.
म्हणून आपले अण्णा हे जीवनमुक्त महापुरुष म्हणजे ईश्वरच होते. माझी पहिली ओळख अण्णांची जेव्हा झाली, तुमच्या भागाकडली धर्मशाळा आळंदीमध्ये, तिथे जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती याचा प्रश्न उत्तरीचा कार्यक्रम होता. आणि त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय संदीप महाराज गोडशे आणि मी, आम्हाला दोघांना जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती याचा प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम दिला होता. महाराज हजर होते तिथे. आणि मला काही बाबांचा अधिकार माहिती नव्हता की बाबा एवढी मोठी हस्ती आहे म्हणून, एवढी महान विभूती आहे. आणि त्यांच्याकडे पाहून असं कोणालाच वाटत नाही की तेवढे मोठे कीर्तनकार आणि एवढे ज्ञानी असतील म्हणून. कधी वाटायचंच नाही. नवीन माणसाला तर अजिबातच वाटायचं नाही. ते चुरगळलेलं शर्ट, कधी पिवळा फेटा डोक्यावर असायचा, कधी तो काढून पण टाकायचे बोलता बोलता गरम झाल्यावर. आणि ते वरती गादीवर बसलेले ना, आम्ही ही सगळी मंडळी खाली, आणि वरती खुर्च्यांवर ते संदीप महाराज गोडशे एका साईडने आणि मी एका साईडने. आणि नवीन नवीन मनुष्य जेव्हा वेदांत शिकतो ना, तर पहिली 4-5 वर्षे त्याची अभिनिवेशामध्येच जातात का आम्ही कोणीतरी वेदांत शिकणारे आहोत. आणि मला नुकतीच 4-5 वर्षे झालीच होती. मी जोरजोराने त्या जीवनमुक्ताची लक्षणं सांगत होतो आणि पाठीमागे बाबा गालातल्या गालात हसत होते. आता मला काही त्यांचा महिमा तेव्हा ज्ञात नव्हता, मी त्यांना पाहिलेही नव्हतं त्यापूर्वी. मी मनातल्या मनात म्हणायचो, या म्हाताऱ्या बाबाला काय कळतंय यातलं, हे का हसतायत, यांना कळत नसावं बहुतेक. आता ते विधेयमुक्ती म्हणजे आवडोलोमीचं जे मत आहे विधेयमुक्ती, ते त्याचं खंडन केलेलं आहे. विधेयमुक्ती मानणारा जो पक्ष आहे तो जीवनमुक्ती मानत नाही. आवडोलोमी सारखे ते म्हणतात कारणाचा नाश झाला की कार्याचा सुद्धा नाश होतोच. बरोबर आहे ना. मृत्तिकेचा नाश झाल्यावर घट कसा राहील, तंतूचा नाश झाल्यावर पट कसा राहील, तसं ब्रह्मज्ञानाने अविद्येचा नाश झाल्यावर अविद्या कार्य देहही राहिला नाही पाहिजे. म्हणून ते जीवनमुक्ती मानत नाहीत, ते फक्त विधेयमुक्ती मानतात. मग त्याचं खंडन माझ्याकडे होतं का, कारण गेल्यानंतरही कार्य काही काळ शिल्लक राहतं आणि त्यात जीवनमुक्ती सिद्ध होते. घट काढून घेतल्यानंतरही चक्र काही काळ फिरत राहतं. वारा ओसरून गेल्यानंतरही झाडाची पानं काही काळ हलत राहतात. आणि याला प्रमाणेही संत वाङ्मयामध्ये आहे की याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा. आणि एक ज्ञानेश्वरीची ओवी अशी की त्यात विधेयमुक्ती आणि जीवनमुक्ती ह्या दोन्ही सांगितलेल्या आहेत. मरण आईलीकडे मज मिळवणी गेले पुढे, ते मरणी आणि कीकडे जातील केवी. मरणाच्या अलीकडे जे मला मिळाले ही जीवनमुक्ती, आणि मरणी आणि कीकडे जातील केवी ही विधेयमुक्ती. माझ्यावर तो भाग आला होता सांगायचा, मी जोरजोरात खंडन करत होतो आणि बाबा हसत होत. म्हटलं काय काय कळत असेल की नाही का उगाच हसतायत. नंतर काही कालांतराने मला जेव्हा त्यांचा महिमा कळला, तेव्हा मला कळालं की ज्या जीवनमुक्ताची लक्षणे मी जोरजोरात सांगत होतो, त्या लक्षणाने युक्त असलेल्या महात्म्यांच्या समोरच सांगत होतो. आणि मी तोंड भरून ज्याचं वर्णन करत होतो ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर हे जीवनमुक्त महापुरुष माझ्या पाठीमागे बसून मला स्मित हास्यानं आशीर्वाद देत होते. आणि मी बापडा काय स्तुती करणार आहे एका तोंडाने. शास्त्र ही भाट होऊन ज्या जीवनमुक्ताची स्तुती करतात, तिथे आपल्यासारख्या पामरांनी काय वर्णन करावं त्यांचं. शिष्या देता वाटे तरी अद्वैताचा समो फुटे, तरी काया होती भाटे शास्त्रे तुझी. शिष्याला आपला अद्वैताचा वाटा दिल्यानंतर जर तुझ्या अद्वैतपणामध्ये फूट पडत असेल, तर शास्त्र भाट होऊन तुझी स्तुती का बरं करतात. म्हणजे शिष्याला अद्वैताचा पूर्ण वाटा दिल्यानंतरही गुरु मात्र पूर्णच राहतो. पण एक सांगू का, शिष्याला जेव्हा श्री गुरु बोध देतात ना, तेव्हा शिष्यही पूर्ण होतो आणि गुरु पूर्ण असतातच, ते पूर्ण राहतातच. पण दोघांच्या पूर्णतेत मात्र फरक आहे. अशी थाप देत चला 4-5 वाक्यानंतर फुल स्टॉपला. तर माझं असं आहे, मला म्हटले ना ह्या दोरीन उडी मारा,
मी म्हणतो त्याच्यापेक्षा उंच उडी ठेवा, मी त्याच्यावरूनही दोरी त्या उडी मारेल. मग खाली डफडं वाजलं तर ते जर वाजलं नाही थाप तर मला सुचत नाही, माझी अक्कल बंद होती. तर तुम्ही दोघांनी, माझे मित्रच दोन्ही बरं काय, तर तुम्ही दोघांनी मला 4-5 वाक्यानंतर फुलस्टॉपला थाप देत चला. विषय असा चालू होता का शिष्याला आपला अद्वैत रूपी वाटा दिल्यानंतरही गुरु पूर्णच राहतात. गुरुच्या पूर्णतेमध्ये कमतरता होत नाही, पण शिष्यही पूर्ण होतो. पण त्या दोन्ही पूर्णतेमध्ये थोडा फरक आहे. काय फरक आहे? शिष्याला आता ताजा बोध मिळाल्यामुळे तो त्या रम्य स्थितीमध्ये, शांत स्थितीमध्ये आहे, पूर्ण बोधातच, पण अथांग सागरासारखा की ज्याच्यावर लाटा उसळत नाही, स्थिर समुद्रासारखा होतो. अथांग होतो, अपार होतो, निर्वधिक व्यापक स्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि गुरु हे अथांग स्वरूप असतातच, अथांग सागर स्वरूप. पण शिष्याला बोध दिल्यानंतर, शिष्य कृतकृत्यतेला, पूर्णतेला प्राप्त झाल्यानंतर श्री गुरूंना होणारा आनंद म्हणजे त्या आनंदरूपी सागरामध्ये 50-50 फुटाच्या सुनामी लाटा उसळतात. गुरूंचा आनंद दुप्पट असतो, दुप्पट नाही, त्या शिष्याला मिळालेल्या आनंदाच्या कोट्यावधी पटीनं अधिक असतो. हे एकटे श्रीगुरूच जाणू शकतात. शिष्याला कधी हे कळणार नाही. शिष्याला कधी कळेल? तो जेव्हा एखाद्या अधिकारी शिष्याचा गुरु होईल तेव्हा. याला काही प्रमाण? बाळकाच्या धनी धाईजे का शिष्याचे निधालेपणे, हे कले श्री गुरुची जाणे का प्रसवती. आणि म्हणून शिष्याला पूर्ण केल्यानंतर काय आनंद होतो हे फक्त तेच जाणू शकतात, कारण त्यांनी तसे शिष्य तयार केलेत. आणि म्हणून ते हसत होते. काही समोर बसलेली ही सगळी मंडळी आणि हे दोघं जण बोलतायत, तर त्याचा आनंद आपल्यापेक्षा अधिक त्यांना होत असतो. ते लुटत असतात तो आनंद आतमध्ये. या आनंदाचे जुन्या काळामध्ये सर्वात मोठे भागीदारी, सगळ्यात मोठे भाग्यवान ह्या आनंदाचे म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाट्याला हे भाग्य किती आलं हे मला माहिती नाही, पण शिष्य तृप्त झाल्यानंतर, कृतकृत्य झाल्यानंतर गुरूंना होणारा आनंद किती असतो या भाग्याने युक्त मात्र निवृत्तीनाथ महाराज नक्कीच होते की त्यांना असा अधिकारी शिष्य मिळाला हयातीत असताना. आणि हे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ते एकांतात जाऊन ते सुख उपभोगलं नाही. खरं तर माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी जे मला सुख दिलेलं आहे, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची. ते मी वाणीने कसं सांगू का हे किती अपार आहे, किती अनंत आहे, नित्य शुद्ध बुद्ध अद्वैत आहे, ज्ञानघन आहे, ओतप्रोत आहे, ठोस आहे, सबरा भरीत आहे. जे मला दिले ते वाणीत येत नाही, पण मी हे एकांतात जाऊन उपभोगणार नाही. तर ज्या माझ्या निवृत्तीनाथांनी हे मला दिलं, तर हा देह असेपर्यंत मी त्यांची सेवा करेल. आणि हा देह गेल्यानंतर सुद्धा मी त्यांची सेवा करीत राहील. ये शरीरीची माती मिळविन एक शेती, जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे. या देहातलं जल माझे श्री गुरु जिथे स्नान करतील त्या जलामध्ये हा देहातलं जल मिसळेल. या देहातला वारा ज्या पंख्याने, ज्या विंजनाने त्यांना वारा घालतात तो वारा मी होईल. माझे श्री गुरु ज्या आकाशामध्ये, ज्या देशामध्ये फिरतील तिथलं आकाश मी होईल. माझ्या श्री गुरूंना ज्या आरतीने ओवाळलं जाईल त्या दिव्याच्या ज्योतींमध्ये माझे हे पंचप्राण मी मिसळेल, हे तेज तत्व तिथे मिसळवेल. असा गुरु आणि असा शिष्य की निवृत्तीनाथ महाराजांनी उदार मनाने दिलं, जसं बाळकृष्ण बाबांनी म्हणजे अण्णांनी आपल्याला उदार मनाने दिलं. इतकं उदार मनाने दिलं की संसाराकडे त्यांनी पाहिलं नाही. ह्या माऊलीला सगळा संसार पाहावा लागला, हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. हे आपले तुकाराम बाबा आणि ह्या आपले जिजाऊ. मी मला जरा बोलू का, धाडसाने बोलू. बाबा जीवनमुक्त असतील की नाही, पण ही माऊली नक्कीच जीवनमुक्त आहे. कारण तुकाराम महाराजांच्या अगोदर जनाईला देव भेटला होता. बाबांचं जीवनमुक्ती आपण मानू, पण त्यांच्या अगोदर हे जीवनमुक्त आहे. म्हणून
निवृत्तीनाथानं उदार मनानं ज्ञानेश्वर महाराजांना दिलं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी पण त्या औदार्याचं इतकी परतफेड केली, इतकी परतफेड की निवृत्तीनाथ महाराजांना वृत्तीवरच येऊ दिलं नाही. आपल्या एका एका ओवीने जीवनमुक्तीचं विलक्षण सुख इतकं अपार स्वरूपामध्ये दिलं की त्यांची वृत्ती देहावर राहतच नव्हती. त्या आनंद सागरामध्ये पुन्हा पुन्हा निमज्जन करत होती ती वृत्ती. निवृत्ती जायाचे नाव, निवृत्ती जायाची बरोबर, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. तुम्ही जर खालून ओव्या सांगितल्या तर काला 4 तास होईल. म्हणजे सांगत जाच बरं का, खूप सुंदर ओव्या सांगताय. हे सद्गुरु स्तवन ना बाबा, अमृता अनुभव सद्गुरु स्तवनातली ओवी. म्हणजे निवृत्तीनाथांनी उदार मनाने जरी ज्ञानोबारांना दिलं तर त्याची परतफेड इतकी केली की आपापल्या एका एका ओवीने, एका एका अभंगाने जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत आपल्या सद्गुरूंना वृत्तीवरच येऊ दिलं नाही. आणि वृत्तीवर न आलेल्या निवृत्तीनाथांची सेवा करत राहिले. त्यांच्यासाठी जेवण बनवणं, त्यांचे कपडे धुणं, हातपाय त्यांचे दाबणं, अरे त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या मुखातून त्यांना आज्ञेसाठी तोंडच उघडू दिलं नाही. जे मनात ते आधी हजर. तसे हे आपले निवृत्तीनाथ महाराज आहेत. उदार मनाने दिलं, उदार मनाने. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे कैक शिष्य आहेत इथे बसलेले हे सगळे की ते हयात असेपर्यंत प्राणपणाने त्यांची सेवा केली. आणि ते गेल्यानंतरही त्यांची स्मृती आपल्या उरामध्ये ठेवतात. बोधेबाबांचं जीवन मला फार कमी संगती मिळाली. ते जेव्हा आळंदीत यायचे तेव्हा पहिल्यांदी त्यांचा महिमा मला कळाला नव्हता, तेव्हा ठासून कीर्तन केलं होतं त्यांच्या समोर. आणि आमच्या महाराजांना वाटलं की फार मोठे कीर्तनकार आहेत म्हणून गावात तारीख दिली सावता महाराजांच्या सप्तात. आणि मला तोपर्यंत बाबांचा महिमा कळाला होता. त्या 1 वर्षात मला बोलताच आलं नाही दुसऱ्या कीर्तनाला. तेव्हापासून जी तारीख मिळाली नाही ते आत्तापर्यंत. मी इतका घाबरलो होतो बाबांना पाहून, बापरे म्हटलं यांच्यासमोर आता काय बोलायचं. मला काहीच, बरोबर घाबरलो होतो ना महाराज मी, मला काहीच बोलता आलं नाही बाबांच्या समोर. पण तो विग्रह जर डोळ्यासमोर आला तर मला एकच श्लोक आठवतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मनास्तुष्टस स्थितप्रज्ञ तदोच्यते. स्थिरावला समाधीत तो स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, राहे कसा फिरे कसा. विनोबा भावे गीताई. का 2 प्रकारचे स्थितप्रज्ञ आहेत, एक समाधीत असणारा आणि एक व्यवहार दशेत असणारा. आपले व्यवहार दशेतले स्थितप्रज्ञ होते. पाठ बंद झाल्यानंतर एकांतात ते समाधीतच होते. कारण जीवनमुक्ताला 2च अवस्था आहे ना, आपल्यालाही 2च अवस्था आहे. जीवनमुक्त गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात. जीवनमुक्त गेला तर समाधीत, कारण निद्रा समाधी स्थिती. जीवनमुक्ताला अज्ञान नसल्यामुळे सुषुप्ती अवस्था त्याला नाही आहे. अज्ञानाचा नाश झाला आहे ब्रह्मज्ञानाने. म्हणून जीवनमुक्त जर झोपी गेला तर त्याला त्याच्या झोपेला झोप म्हणू नये, त्याला समाधी म्हणावं. जीवनमुक्त गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्न अवस्थेत, कारण जगताचा बाध केला आहे त्याने. ह्या व्यावहारिक सत्ताच ठेवली नाही, व्यावहारिक सत्ता बाधित करून टाकली. आणि अज्ञानी पुरुषालाही 2च अवस्था आहे. अज्ञानी पुरुष गेला तर सुषुप्तीत आणि आला तर जागृतीत. त्याला स्वप्न अवस्था नाही आणि समाधी नाही. समाधी अवस्थेमध्ये वृत्ती अधिष्ठानामध्ये लीन होते, पण अज्ञानी पुरुषाची कारणात लीन होते, म्हणजे अज्ञानात. आणि तो आला मग त्याला स्वप्न अवस्था का नाही. अरे स्वप्न दशेतही तो स्वप्नाला स्वप्न म्हणत नाही, तो स्वप्नाला सत्य समजतो. बरोबर की नाही. स्वप्नात मोटरसायकलसाठी किक मारणारा मनुष्य गोधड्या पाडतो, कारण स्वप्न पाहत असताना स्वप्न त्याला खोटं वाटत नाही, खरं वाटत असतं, म्हणून खऱ्या गोधड्या फाडतो इकडे. तसे हे गेले तर समाधीत आणि आले तर स्वप्नामध्ये. त्यांनी पाठही जे घेतले ते स्वप्नातच घेतले. तो देहही स्वप्नातला होता. आणि तुम्ही आम्ही कशात ऐकलं, अरे आपणही स्वप्नातच ऐकलं. आणि हे कीर्तन कशात चालू आहे, हेही स्वप्नात चालू आहे. मग कीर्तन खोटे की काय. हो खोट आहे.
कसं काय खोटं? अहो जर कीर्तन खोटं तर मग या खोट्या कीर्तनाने ब्रह्मस्थिती कशी काय प्राप्त होणार? ब्रह्मस्थितीला अडथळा आहे विश्वाचा भास. तयापरी धनुर्धरा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा. हा विश्वाभास जाण्यासाठी, हे खोटं जाण्यासाठी खोट्याच कीर्तनाची गरज आहे. जसा एखादा मनुष्य झोपी गेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं त्याला स्वप्न 8-10 दिवस तो अरण्यामध्ये होता, घनघोर अरण्यात. खायला प्यायला मिळत नव्हतं, भुकेने जीव व्याकुळ झाला होता, पाणी मिळत नव्हतं. आता मरेल की मग मरेल अशी स्थिती होती. जीव तळमळत होता पाण्यासाठी. आणि तितक्याच समोरच्या जाळीतून वाघ उठला. हे चाललंय सगळं स्वप्नात, पण त्याला ते दुःख खरं वाटतंय ना. तिथे तळमळत होता त्याचा जीव, अगदी कासावीस झाले होते प्राण. समोरच्या जाळीतून वाघ उठला. याने पाहिला तो वाघ आता माझ्याकडे येतोय, म्हणून तो म्हटला मरणार तर आहेच, तर मरण थोडंसं लांबूया. आणि म्हणून जीव घेऊन तो पळायला लागला. सगळे प्राण एकवटून वाघ पाठीमागे हा पुढे पळतोय, जोरात पळतोय. पळता पळता समोर एक कोरडी विहीर होती. त्या कठड्यावर गवत उगवलेलं, त्या गवतामुळे त्याला विहीर कळली नाही, त्याचा तोल गेला. तोल गेल्याबरोबर तिकडे तो विहिरीत पडला, तर इकडे खाटेवरून जागा झाला. तो म्हटला बरं झालं सुटलो बाबा, नाहीतर पाण्या वाचून मरत होतो. आता स्वप्नातला वाघ खोटा, पण त्या स्वप्नातल्या खोट्या वाघाने स्वप्नातलं खोटं दुःख, पण जे खरं वाटत होतं त्या खऱ्या वाटणाऱ्या दुःखापासून स्वप्नातल्या वाघाने त्याची सुटका केली की नाही? त्याला जाग करून ते दुःखही घालवलं आणि स्वतःही निवृत्त झाला. तसं हे कीर्तन जरी खोटं असलं तरी हा विश्वाचा भास मावळून हे कीर्तनही निवृत्त होऊन आपल्याला हे कीर्तन ब्रह्मस्थिती प्रदान करतं. म्हणून या खऱ्या खोट्या कीर्तनाचीच गरज आहे. आणि ही स्थिती त्यांनी आपल्याला दिलेली, हे ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं. आणि अजून 1-2 वाक्य त्यांच्याविषयी मला बोलावे वाटतात आवर्जून. भगवद्गीता जी आहे ती 5000 वर्षापूर्वी भगवंताने गायली, पण अजूनही ती गीता का बरं आहे? श्रीमद भगवद्गीता जो आपला धर्मग्रंथ आहे तो अजूनही का बरं आहे? 5000 वर्षात किती मंदिरं नेस्तानाबूत झाली, किती परंपरा बुडाल्या, नव्या परंपरा आल्या, नव्या संस्कृती आल्या, काही काळाच्या ओघात दडल्या गेल्या, गाडल्या गेल्या, पण ही भगवद्गीता 5000 वर्ष जरी झाली तरी अजूनही शाश्वत टिकाऊ काय? ती भगवंताने गायली म्हणून छे हो, भगवंताने गायली म्हणून नाही गीता राहिली. या महात्म्यांनी ती गीता जगली म्हणून गीता राहिली. आणि यांनी ती जगली आणि आपल्याला दाखवलं की अरे तुम्ही गीतेमध्ये जे वाचताना स्थितप्रज्ञ पुरुष, तो कर्मयोगी, तो भक्तयोगी, तो ज्ञानयोगी, तो असा असतो, पहा माझ्याकडे, आणि मग तुम्हाला कळेल का स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा चालतो, कसा फिरतो, पहा माझ्याकडे, त्याने तुम्हाला कळेल. दुर्मिळ आहेत असे संत, कधीतरी या नजरेला दिसतात. हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, तब होता है चमन में दीदावर पैदा. दुर्लभ आहेत हे संत. आणि आपलं फार मोठं भाग्य. आपल्या भाग्याची सराहना स्वर्गातील देव करू शकत नाही का? आपल्याला डोळे भरून त्यांना पाहायला मिळालं, त्यांच्या शिव्या खायला मिळाल्या, त्यांच्या रागवण्याच्या आपण भागीदारी झालो, आहे की नाही? त्यांचा सहवास मिळाला, त्यांची अमृतवाणी आपल्या कानावर पडली. आपल्या इतकं भाग्य स्वर्गातील देवांना नाही. कारण या वचनाने, या वचनाचं मनन निधिध्यासन करून आपण जी जीवनमुक्त अवस्था भोगू शकतो ती स्वर्गातील देवांना नाही. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून आज 5000 वर्षापूर्वीच्या बाळकृष्णाला ज्याने अपरोक्ष रूपाने जाणलं ते हे आमचे बाळकृष्ण होते. आणि त्याच श्रीकृष्ण परमात्म्याचं आपण या काला सदरामध्ये थोडंसं चिंतन करणार आहोत. विठ्ठल काकुलती तो हरी
क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी प्रस्तुत. कीर्तमहान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबारा यांचा काल्याचा अभंग आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की गोपाळांनी भगवान परमात्म्याच्या चिडक्या आणि रडक्या स्वभावामुळे त्याला आपल्या खेळातून बाजूला काढला. त्याला एकदा दोनदा सांगून बघितलं की देवा तू चिडवू नको रे, आमच्यावर राज्य आलं की आमच्या मानगुटीला पकडून ते राज्य वसूल करतोस, आणि तुझ्यावर राज्य आलं की या बोटाचा थुका त्या बोटावर करतोस, तर तुला राज्य द्यावं लागेल. आता देवाचा स्वभावच चिडका पहिल्यापासून. पुराण पाहून घ्या किती चिडलेला आहे देव. देव काय ऐकायला तयार नाही. तेव्हा गोपाळ त्याला म्हणतायत की तुला जर आमच्यात खेळायचं असेल व्यवस्थित तर खेळ, नाही तर तुझ्या तू गाया घेऊन बाजूला निघ. कान्होबा निवडी आपुली. देवाला वाटली ही गवळ्यांची ताक पिणारी पोरं आणि माझी बरोबरी करतात. देव त्यांना बोले, गवळ्यांच्या पोरांनो, अरे ताक तरी मिळतं का पोटभर? हातापायाच्या काड्या झाल्यात तुमच्या. 2-2 दिवस आंघोळ्या नाहीत तुम्हाला, हातापायांवर जशी कुत्री मुतल्या तुमच्या, आणि तुम्ही माझी बरोबरी करता का या नंदराजाच्या मुलाची? तर गोपाळ म्हणाले, हो तुझ्या गाया घे आणि तू निघ. तू नंदराजाचा मुलगा असशील तरी तू आपला एकटा जा तिकडे, आमच्यात नको खेळू. मग देव रागाने त्या गाया सगळ्या घेतल्या आणि देव बाजूला गेले. अभंगाचा सरळ अर्थ सांगतोय. रागाने फनफनून गेले, पण रागाचा पारा हा जो वर जातो तो खाली येण्यासाठीच वर जातो. 1-1.5 तासाने तो रागाचा पारा खाली आला. त्या खडकावरून देवाने पाहिलं की अरे गोपाळ पाहायला सुद्धा तयार नाही, आणि मला काही एकट्याला करमत नव्हतं म्हणून तर मी इथे आलो. एकलेने कंठीची म्हणून या केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. मला एकट्याला करमलं नाही म्हणून ही सगळी सृष्टी आणि हे भक्तगण निर्माण केले, आणि यांनी मला पुन्हा एकटं पाडलं. त्याला कर्मेना त्या वाघाचं रूपांतर अस्वलामध्ये झालं. 2-4 पावलं पुढे चालत जायचा, पुन्हा येऊन त्या दगडावर बसायचा. पुन्हा रागाचा पारा खाली आला. आता अस्वलाचं रूपांतर माकडात झालं. माकड चाळे सुरू झाले देवाचे. गोपाळ काय पाहायला तयार नाही, जवळच जायचा आणि पुन्हा येऊन खडकावर बसायचा. आता अजिबातच करमत नाही. माकडाचंही रूपांतर गरीब शेळीमध्ये झालं, आणि देव आपले मान खाली घालून गरीब शेळीसारखे त्या खेळाजवळ गेले. तिथे ह्या सगळ्या गोपाळांचे खेळ चालू होते. हुतू तू 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 खेळ कानोबा हमामा तू घाली, कानोबा हमामा तू घाली. ते हुतू तू चाललेला आहे. तो गोपाळ आला हुतू तू करीत की त्या बोबड्याचं शर्ट देवाने पकडावं कोपरा. हे बोबड्या, अरे मला घे की रे खेळायला. बोबड्याचा हात सोड. तुला मगाशी आम्ही किती सांगितलं तेव्हा ऐकलंस का तू? आता जवळ येऊ नको. मग पेंद्याजवळ आला का पेंद्याचं शर्ट पकडायचं. हे पेंद्या, अरे मला घे की रे खेळायला, मला करमत नाही रे. हात सोड, चल निघ तिकडं, तू नंदराजाचा मुलगा आहे ना, जा तिकडं. देवाने लाज सोडली. आता फार निर्लज्ज झाले, कोडगे झाले, करमतच नाहीये, आणि गोपाळ खेळायला घेत नाहीये. मग डावात उडी मारली, हात जोडले. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. का म्हणाल तर तुमची मज लागली सवे, तुमची मला सवय झालेली आहे, आणि तुमची आमची सवय त्यांना पण झालेली आहे. पुन्हा अवताराला येतीलच आपल्यासाठी. तुमची मज लागली सवे, कारण तुमची सवय का झाली मला? तुम्ही ठाईचे म्हणजे मी जिथला आहे तिथले तुम्ही आहात. कारण एकांगी दोने झालेसे निर्माण आहे की नाही. एकाच ब्रह्मस्थितीतून देव, भक्त आणि जीव निर्माण झाले की नाही. एकाच ब्रह्मस्वरूपाला, उत्तर द्या मंडळी, एकाच ब्रह्मस्वरूपाला कशाची उपाधी लागली तेव्हा ईश्वर भाव निर्माण होतो? मायाची. आणि त्याच ब्रह्मस्वरूपाला जेव्हा अविद्येची उपाधी लागते तेव्हा जीवदशा प्राप्त होते, आणि त्या ब्रह्मस्वरूपाला जेव्हा दयेची उपाधी लागते तेव्हा संत तयार होतात. आता उपायवण वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्ताची
परी मूर्तू कारुण्याचा. आणि मग एकाच अंगातून दोघे जण आल्यामुळे गोपाळ ही दयेची उपाधी घेऊन, करुणेची उपाधी घेऊन आणि ईश्वर मायेची उपाधी घेऊन खाली आल्यामुळे तुम्ही ठाईचे गडिया, ठाईचे नवे, नवीन नाही न हो गडी. पण तरी गोपाळ ऐकेनात, नाही जमणार म्हणाले, तू आता तिकडेच थांब, आता आमच्याकडे येऊच नको, तू तोंडच दाखवू नको आम्हाला. अरे किती चिडतो, एकदा दोनदा भ्रष्टाचारशी सारखाच भ्रष्टाचार म्हणल्यावर किती दिवस पक्षात ठेवणार. तू आपला दुसरा पक्ष काढा, अपक्ष हो, नाही तर काय तिकडं काही कर, पण इथे येऊ नकोस. मग ऐकेनातच गोपाळ. तेव्हा देव थोडेसे लटके रागवले, कारण जास्त रागव तर परत दूर काढून देतील. ते म्हणले, अरे गोपाळांनो, तुम्ही काय मला साधारण समजता का रे? तुम्ही तुमच्याकडे येतो मी, दुसरे बोलवणारे नाहीत का मला? आणि का बोलावी ती फार मोठमोठे लोक बोलवणार आहेत मला, जपी तपी अनुष्ठान करणारे, तपश्चर्या करणारे, उलट लटकून एका पायावर, हे सगळे बोलवतात मला. पण बहु थोर नावडती, ते आवडत नाही मला. तरी गोपाळ ऐकायला तयार नाही. मग देवाने काय केलं, त्या खेळातच त्यांच्या गळ्यातच पडला, मिठ्या मारायला लागला. नाही जाणार सोडून, काय करायचं ते करा. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जिवे, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. विठ्ठल परिपूर्णतम हा साक्षात श्रीकृष्ण नान्य वही, ज्याचा आपण काला करत आहोत, तो श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्ण आहे, अखंड आहे, ओतप्रोत आहे, सबराभरीत आहे, ठोस आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध ज्ञान घन आहे, अनंत चित, अनंत सत, अनंत आनंद आहे, निर्वधिक व्यापक आहे, निरवयव आहे, निष्कल आहे, अखंड आहे, अभिन्न आहे, अद्वय आहे. काय म्हणून त्याला उपाधी द्याल? तो परिपूर्ण परमात्मा. तो विटेपुरता मर्यादित नाही, किंवा गायींच्या पाठी पळणारा, खांद्यावर कांबळी घेणारा, हातामध्ये काठी घेणारा, तितका तो सीमित नाही. तो अनंत आणि अपार आहे. आता इकडे सगळे वेदांताचे चिंतन करणारी मंडळी असल्या कारणाने सुचतही तसंच, प्रक्रिया सुचतात. खरं तर काला म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे. काला ऐकण्याच्या अगोदर जी कीर्तन आहेत ती ज्ञान म्हणून ऐकावी लागतात, साधना म्हणून ऐकावी लागतात, आणि त्याची फलश्रुती म्हणजे काला आहे. काल्यामध्ये भगवंताचं चरित्र म्हणजे हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. ज्ञान गिळोनी गावा गोविंद. आताच हे सगुण चरित्र जे आहे, हे सगुण चरित्र दोन प्रकारे काम करतं. ज्ञान होण्याच्या अगोदर चित्तशुद्धी करतं, आणि ज्ञान झालेल्या पुरुषाला त्या ज्ञानाचा उपभोग देतं, आहे की नाही? त्यालाच विलक्षण सुख म्हणतात. आणि म्हणून हे सर्व अधिकार सेव्य असं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. पण ज्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण गातो तो तितका सीमित नाही. त्याला काही मंडळींनी फार खाली आणलेलं आहे. तमासगिरांनी तर अगदी नको नको त्या बिभत्स स्वरूपात त्याला दाखवलेलं आहे, आणि सिनेमासृष्टीतली लोकही तसंच करू पाहत आहेत आत्ता. पण नामदेव महाराजांचं स्पष्ट प्रमाणे, राधा होऊन या नाचेल जो धांगडा, होईल ही जडा सप्तजन्मी. म्हणून या लीला बिभत्स स्वरूपामध्ये समाजाला दाखवू नका, नाहीतर महान पातकाचे धनी व्हाल. हा श्रीकृष्ण परमात्मा दिसतो तितका नाहीये, तो अपार आहे, अनंत आहे, ते परब्रह्म आहे. त्या ओम पूर्णमदः पूर्णइदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा तो भगवान परमात्मा आहे. एक प्रक्रियात पटकन सांगतो, तर केवढा आहे तो भगवान परमात्मा. जी वस्तू जितकी सूक्ष्म असते ती तितकीच व्यापक असते. एवढी एक प्रक्रिया सांगून घेतो आणि चरित्राकडे वळतो. जी वस्तू जितकी सूक्ष्म असते ती तितकीच व्यापक असते. व्यापक आहे सुरुवातीला पृथ्वी तत्व. कुठेही जा पायाखाली पृथ्वी आहेच आहे. अमेरिकेला जा, जपानला जा, आहे की नाही, नागासाकिया, हिरोशिमा, ऑस्ट्रेलिया,
न्यूझीलंड, कुठेही जा पृथ्वी तत्व आहे, कारण पृथ्वी व्यापक आहे. पण त्या पृथ्वी तत्वापेक्षा एक तत्व सूक्ष्म आहे, ते जलतत्व. कारण पृथ्वीचा भाग दगड आणि माती जर आपण हातामध्ये धरू पाहाल तर आपण तुम्हाला सांगितलं की 1 तासभर हातामध्ये धरा, तर तुम्ही 1 तासभर हातामध्ये ठेवाल इथे. पण त्याच हातात तुम्हाला सांगितलं पाणी ठेवा, ओंजळ भरून घेतली पाण्याने, आणि 1 तासभर पाणी हातामध्ये ठेवा, तर ठेवता येणार नाही. ते पाणी कुठून तरी वाट काढील आणि घरगळून निघून जाईल, ओंजळ रीती होईल. म्हणजे जलतत्व हे पृथ्वी तत्वापेक्षा सूक्ष्म आहे. आणि आपला सिद्धांत वेदांताचा असा आहे, जी वस्तू जितकी सूक्ष्म असते ती तितकीच व्यापक असते. मग जलतत्व पृथ्वी तत्वापेक्षा जर सूक्ष्म असेल तर जलतत्व पृथ्वी तत्वापेक्षा कसं पाहिजे? व्यापक पाहिजे. व्यापक नाही का ते आहे? पृथ्वी 29% आहे आणि पाणी 71% आहे. म्हणून पृथ्वीच्या सोबताली सगळं पाणीच आहे. अरबी आहे, पॅसिफिक आहे, अटलांटिक आहे, हे सगळे महासागर पृथ्वीच्या भोवती आहे. वरतूनही पावसाचं पाणी आणि खाली जमिनीतही पाणी आहे. आता वरतून कधी कधी पाऊस पडत नाही, तो आपल्या सगळ्यांच्या पुण्याचा प्रताप आहे. तर पाणीच पाणी, पाण्याची व्याप्ती अधिक आहे. आता त्या जलतत्वापेक्षा एक तत्व सूक्ष्म आहे, ते आहे तेजतत्व. कसं सूक्ष्म आहे? तर पाण्याने भरलेला टप आहे, त्या टपातून हात पलीकडे न्यायला सांगितला त्या पाण्यातून, तर हात पलीकडे जातोही, नाही जात असं नाही, जातो. पण त्याच हाताचं बोट दिव्याच्या ज्योतीतून पलीकडे न्या म्हटलं तर जितका वेळ तुम्हाला टपातून ते बोट पलीकडे न्यायला लागला, तितका वेळ तुम्ही दिव्याच्या ज्योतीमधून बोट पलीकडे नेण्यासाठी लावत नाही. तुम्हाला लावा वेळ म्हटलं तरी तुम्ही लावणार नाही. दिव्याच्या ज्योतीतून बोट पलीकडे न्या पटकन म्हटलं तर तुम्ही पटकन येता का? कारण ते बोट म्हणजे ती दिव्याची ज्योत म्हणजे ते तेजतत्व जलतत्वापेक्षा सूक्ष्म आहे. मग तेज जलतत्वापेक्षा सूक्ष्म असेल तर ते व्यापक पाहिजे. तो व्यापक आहे का? हो आहे. पाणी फक्त पृथ्वीवर आहे किंवा पृथ्वीत आहे. पण सूर्यनारायण उगवल्यानंतर सर्व आसमंत तेजानं भरून जातो. जिथे जिथे तेज आहे तिथे तिथे पाणी नाही, आहे की नाही? जिथे पाणी आहे तिथे तेज आहे, पण जिथे तेज आहे तिथे पाणी नाही आहे. म्हणून तेजाची व्याप्ती अधिक आहे. त्या तेज तत्वापेक्षा एक तत्व सूक्ष्म आहे, ते म्हणजे वायू. तेज डोळ्यांना दिसतं तरी वायू डोळ्यांना दिसतही नाही, त्याची फक्त स्पर्शाला जाणीव होते. म्हणून वायूची व्याप्ती अधिक आहे तेजापेक्षा. कशी? तर सूर्यनारायण उगवल्यानंतर जरी सर्व आसमंत तेजानं ढवळून निघत असेल, पण सूर्यनारायण मावळल्यानंतर मात्र ते रात्री तेज नाही. अंधार पडलेल्या खोलीत आणि अंधार पडलेल्या माळरानावर तेज नाही, पण वायू मात्र दिवसाही आहे, रात्री आहे, अंधार पडलेल्या खोलीतही माळरानावर आहे. त्या वायूपेक्षा एक तत्व सूक्ष्म आहे, ते म्हणजे आकाश. वायू डोळ्यांना जरी दिसला नाही, स्पर्शाला जाणीव होते, पण आकाश डोळ्यांनाही दिसत नाही आणि स्पर्शालाही त्याची जाणीव होते. तुम्ही म्हणाल हे निळं काय दिसतंय? मग जी वस्तू इंद्रिय गोचर नाही किंवा जिथपर्यंत दृष्टी पुरते त्याच्या पुढची वस्तू निळी किंवा काळी दिसते. आकाश ही डोळ्यांनी दिसणारी वस्तूच नाही, म्हणून ते निळं दिसतं. कारण नियमच असा आहे, तुमच्या नजरेच्या पुढची वस्तू निळी किंवा काळी दिसते. 8 परसाची खोल विहीर आहे, तिच्या थारोळ्यात आपण उभे आहोत, तर वरतून पाहिलं तर ते पाणी कसं दिसतं? काळं दिसतं. पण ते काळं आहे का प्रत्यक्षात? तर नाही. मोठेनी जेव्हा पाणी किंवा मोटारनी जेव्हा पाणी वर येतं तेव्हा ते पांढरं शुभ्र आहे. पण ते काळं का दिसतं? नजर संपली की खालचं पाणी काळंच दिसणार आहे. समुद्र किनारी तुम्ही उभे आहात, दूरवरचं पाणी कसं दिसतं? निळं दिसतं. पण समोर पायाजवळ पाहिलं ते पांढरं शुभ्र आहे. नजरेच्या पुढची निळी किंवा काळी वस्तू दिसते. म्हणून ज्या भगवान परमात्म्याला आपण मनाने किंवा बुद्धीनेही जाणू शकत नाही, म्हणून श्रुतीने आणि संतांनी त्याला निळा किंवा काळा म्हटलेला आहे. एक म्हणू का प्रमाण? पाचा सहित लयातीत झाली येवो, प्रेमानुसरले काळिया रूपासी, काळिया रूपासी ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा, ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा.
त्याला काळा किंवा निळा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा निळा किंवा काळा म्हटलं मन, कारण मनबुद्धीला कानडा येतो. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. आणि म्हणून त्याला निळा किंवा काळा म्हटलंय. तसं आकाश डोळ्यांना दिसत नाही, ते दिसण्याच्या पलीकडचं आहे. म्हणून आकाश हे निळे, न देखतूची हे डोळे, तैसे अविद्येचे टवाळे जाणून घेवी. अमृतानुभव 6वं प्रकरण, अज्ञान खंडन. म्हणून ही अविद्या अशी आहे. जसे हे आकाश निळं दिसत नाही का, तसं आहे अविद्येचं कार्य आहे. टवाळ आहे, मिथ्या आहे, आभासिक आहे, खोट आहे, अंधृत आहे, प्रतीती मात्र आहे. चला यापुढे त्या आता आकाश दिसत नाही म्हणून, म्हणजे नजर संपली म्हणून ते निळं दिसतं, पण ते दिसतही नाही आणि स्पर्शाला जाणीव होत नाही. ते आकाश वायूपेक्षाही त्याची व्याप्ती अधिक आहे. वायू दिवसा आहे, रात्री आहे, पण एक गुरुत्वाकर्षण शक्तीचा भाग जर सोडला तर वरती वायू नाही. जर वर वायू असता तर त्या आर्मस्ट्रॉंगने ऑक्सिजनची सिलेंडर कशाला वर नेली असती. म्हणून काही गुरुत्वाकर्षण शक्तीचा भाग सोडला तर वर वायू नाही, पण आकाश आहे, पोकळी आहे, अवकाश आहे, गगन आहे. त्या आकाशापेक्षाही एक वस्तू सूक्ष्म आहे, ती आहे माया. या 5 महाभूतांची आई ती इतकी सूक्ष्म आहे. ह्या आकाश तुम्ही अनुमानानं तरी मानता, तिथे अनुमान सुद्धा लागू होत नाही. शास्त्रानं सांगितली म्हणून माना, तुम्हाला दिसणाऱ्या प्रतीतीवरून माना. ती अनुमानाने काय समजणार तुम्ही. आणि म्हणून ती माया या पंचमहाभूतांची आई आणि सूक्ष्म आहे. या अनंत ब्रह्मांडाला निर्माण करणारी येते. आणि अशा त्या मायेपेक्षाही एक तत्व सूक्ष्म आहे, ते म्हणजे परब्रह्म तत्व. ते गगनाचे नि पालवे गाळून घेतले. गगनाच्या या पातळ पडद्यातून सुद्धा ज्याला गाळून घेता येईल एवढं ते तत्व सूक्ष्म आहे. आणि ते इतकं व्यापक आहे की अनंत ब्रह्मांडाला निर्माण करणारी माया सुद्धा त्याच्या एका अंशावर आहे. असे अनंतच्या अनंत ब्रह्मांड ज्या परमात्म्याच्या एका रोमावर राहतात किंवा उदरामध्ये राहतात, तो हा श्रीकृष्ण परमात्मा. अनंत ब्रह्मांड परमात्मा जे साक्षात ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माची सर्वजण आराधना करतात, तोच हा श्रीकृष्ण परमात्मा. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवै वेदै सांगपद क्रमोपनिषदे गायन्ति यम सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतन विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्वजण त्याचीच पूजा करतात. सर्व श्रुतीशास्त्र त्याचं स्तवन करतात. योगी ध्यानी सिद्ध त्याला आपल्या अंतकरणामध्ये त्याचं चिंतन करतात. असं वर्णन केलेलं आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती. श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती. सिद्ध योगी मुनी ध्यानी आराधिती.
सिद्ध योगी मुनी ध्यानी निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ. ऐके ऐशा गवळणी त्या बोलती परस्पर. हा सामान्य नाहीये. अरे हा गवळणींच्या पाठीमागे पळताना किंवा त्यांची वस्त्र चोरताना जरी दिसला तरी ह्या त्याच्या लीला आहेत. तो चांगल्या चांगल्यांना ओळखू आला नाही, तो त्याच्या आईबापाला ओळखू आला नाही. ज्यांच्या पोटी जन्म त्याने घेतला तर आपल्याला काय ओळखू येणार आहे? आणि हे अपरमार्थ करणाऱ्याला नाही तरी या येड्यांना ओळखू येईल का? ते तर वर्णावया वेद बोबडे पाहता काळाचे आयुष्य थोकडे. आता काळाचं आयुष्य थोकडं झालं, वेद थांबला तर आपण थांबणार नाहीत का? धाताई परीनं सापडे ठाव तयाचा. वा वा वा. धात्याला सुद्धा ज्याचा ठाव सापडला नाही, आहे की नाही? म्हणून तर वत्स चोरून नेली होती त्याने, धात्याने, आहे की नाही? या काय गायी चारिता अनेक एकयाने नवलाव केला. वत्स नाही विधाता ठकविला. भाग नेता तो वत्स गोवळ घेऊन गेला, त्यालाही त्याने ठकवलं. असा हा भगवान परमात्मा की सर्वजण ज्याची स्तुती. अरे एवढंच नाही तर याच्या लीलांचं वर्णन, म्हणजे यांनी गवळणींची जी वस्त्र चोरली याच्या लीलांचं वर्णन कोण करतंय? जे विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दादुले विषय वाणिताची झाले भाटयाचे. काय चेहऱ्यावर लगेच प्रसन्नता आहे तेव्हा. याचं वर्णन करतंय कोण? की जे जन्मताच विषयाला जिंकून आलेले आहेत असे वैराग्यवान शुक, आहे की नाही? आईच्या गर्भातून येतच नव्हते 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आली ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझला सांगतो आईसे जाणून खेळ खेळे रे. 12 वर्ष पोटात त्या आईने किती सहन केलं असेल हो आतमध्ये. आणि मग देवानं सांगितलं बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा शेणला येर झारी दुःख आठवी वेळा मागील सोशी येले नाभी भिऊ नकोस म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाज राखील कळा धर्मगा जागो तुझे कृपाळू राजा. भिऊ नको शुका बाहेर ये. आणि मग ते कापत कापत बाहेर आली. बघा हा देवा तू सांभाळणार ना? अरे हो भिऊ नकोस मी. आणि ते कापत कापत ते ब्राह्मणाचं पोर बाहेर आलं आणि बाहेर आल्याबरोबर पळायला लागलं. पळता पळता यम प्रवजंतम अनुपेतम अपेत कृत्यम द्वयपायनो विरह कातुरा जीवा पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदुस तम सर्वभूतम हृदय मुनिमान. पळता पळता आता व्यासमुनींना पण वाटलं ना, जरी ब्रह्मज्ञानी असतील पण कोणाला वाटत नाही आपल्या जन्माला आलेल्या पुत्राचं मुखकमल पाहावं. त्यांनाही वाटलं ना का एवढा अधिकारी पुरुष माझ्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं मुखकमल पाहावं म्हणून त्याच्या पाठीमागे पळतायत. आणि शुका हे शुका थांब हाक मारतायत. तर शुकमुनींचा ब्रह्मभाव इतका पसरला होता, इतका व्यापक होता आणि इतका दृढ होता की बाजूची झाडं ओद्यायची. तर वो बी नेदूस ती झाडं ओद्यायची. आणि तिथून पळत जात असताना सर्व आपण ऐकलेलंच आहे की काही स्त्रिया तिथे स्नान करत होत्या आणि हे 12 वर्षाचा दिगंबर अवस्थेतला मुलगा पळत गेला. त्यांनी वस्त्र बदलली नाही. आणि जेव्हा व्यासमुनी पाठीमागून पळत जात असताना मुलींनी लगेच कपडे घातले. व्यासमुनी म्हणाले का ग मुलींनो, इथून 12 वर्षाचा तरणा ताठ्या पोऱ्या दिगंबर अवस्थेत गेला, तुम्ही कपडे नाही घातली आणि मी तुमच्या आजोबाच्या वयातला मला पाहून लगेच कपडे घातली. तर त्या मुली म्हणतात अहो ते जो पुढे गेला ना त्याला अजून स्त्री आणि पुरुषातला भेदच कळत नाही. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो देहावरच नाहीये, त्याने जिंकलंय, जन्मताच विषयाला जिंकलं म्हणून त्याची लाज आम्हाला वाटत नाही. तुम्ही विचारण्यासाठी थांबले ना म्हणून आम्ही कपडे घातले, तुम्हाला स्त्री पुरुषातला भेद कळतो. आणि ही स्तुती शुकमुनींनी ऐकली. थोडा अहंकार निर्माण झाला. जनक भेटीसी पाठविला त्याने. आणि मग ते शुकमुनी तिथे अहंकार गर्भगळीत झाल्यानंतर समाधी साधली त्यांनी, काष्टा समाधी. ती समाधी साधण्याच्या अगोदरची घटना सांगतो. कोण वर्णन करते ह्या परमात्म्याचं?
एकदा रंभा आली त्यांच्या समोर का माझा स्वीकार करा. म्हणाले माते आम्ही वैष्णव आहोत. वैष्णवांना वैष्णव जन तो तेणे कहिए पीर पराये जाने रे परधन जेणे विष लागो परश्री जेणे मात रे. आम्ही वैष्णव आहोत, दुसऱ्याची स्त्री आम्हाला आईप्रमाणे, तर तू अट्टहास करू नको. तर रंभेला असं वाटलं कदाचित यांना मृत्यूलोकातील घाणेरडे देह पाहायची सवय की जे सप्त धातूंनी भरलेले आहेत, विष्टेनी मलमूत्रांनी भरलेले, श्लेष्मानी भरलेले आहेत. म्हणून तिने आपले हात उदरात घातले, स्वतःच्या खुपसले, पोट फाडून दाखवलं, त्यातून सुगंध बाहेर पडला आणि शरीर पूर्ण कापसासारखं, पिंजलेल्या कापसाप्रमाणे असं पांढरं शुभ्र. म्हटले पहा इतका पवित्र देह आमचा, मलिन नाहीये, आता तरी स्वीकार करा. तेव्हा शुक म्हणाले माते चुकलंच बरं का माझं, चुकलं वाटलं, काम झालं आपलं. नाही म्हटले चूक झाली माझ्याकडून. म्हटले काय चूक झाली. हा मला जर शुकमुनी म्हणाले एवढं सुंदर शरीर तुमचं, एवढं उदर सुंदर आहे, त्यातून सुगंध बाहेर येतोय, हे आधी जर मला कळलं असतं तर मी 12 वर्ष त्या आईच्या उदरात का राहिलो असतो, मी तुझ्याच उदरात राहिलो असतो. असे जे जन्मताच विषयाला जिंकून आले ते विषय वाणिताची झाले. त्यांनी केवळ याच्या रासक्रीडेचं आणि याच्या चिरहरणाच्या लीलांचं वर्णन जन्मभर करावं. विषय वाणिताची झाले भाट ययाचे, भाट म्हणजे स्तुती पाठक झाले. असा हा भगवान परमात्मा आहे. त्याच्या लीला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळू. एका जीवनमुक्ताची लीला दुसरा जीवनमुक्तच जाणू शकतो, आपल्यासारख्या अज्ञानी मनुष्य जाणू शकत नाही. विढल विढल तेणे साचार मुक्त जाणीतला, तो सत्य जाण मुक्त झाला. अनुमान योग्यतेच्या बोला मुक्त मुक्त जाणीतला ही मिथ्या. म्हणजे अनुमानाने ज्याला जाणले गेले ते ज्ञान खरं नाहीये. आहाच बोलाची वालिफ फेडीजे मग ब्रह्म, नाही, एक ओवी पहा ज्ञानेश्वरीमध्ये, अनुमानानं ज्याला ब्रह्मज्ञान कळालेलं आहे की त्याला बोध होण्याची सुतराम शक्यता नाही आणि बोध झालेलाही नाही. तैसे बोलवरी वाचाबळे वायाची प्रतीती झकवितीचे प्रतीचे जे डोळे, तैसे साचो कारे बोधा वेळे आथी ना आणि होई जे ना. हे ना शब्द देहिली दीपण्याप्रमाणे. म्हणून खरं अपरोक्ष ज्ञान कधी होतं, नुसते पाठ श्रवण केल्याने खरं अपरोक्ष ज्ञान होत नाही. ते ज्ञान ऐकून झाल्यानंतर गुरु सेवेनं ते अपरोक्ष ज्ञान दृढ होतं. जोपर्यंत गुरुसेवा होणार नाही तोपर्यंत हे ज्ञान ठसावलं जात नाही चित्तामध्ये. आणि म्हणून ह्या शुकमुनींनी जी श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचं जन्मभर वर्णन केलं, कारण श्रीकृष्ण परमात्मा जीवनमुक्त आहे आणि एका जीवनमुक्ताची लीला केवळ दुसरा जीवनमुक्तच जाणू शकतो. आणि तो हा जीवनमुक्त परमात्मा जो व्यापक आहे, अनंत आहे, पण आज तोच ह्या गोकुळामध्ये रूप धारण करून आला. तोच गोकुळात, तोच गोकुळात होनी गोवाळ, तोच गोकुळात होनी गोवाळ, तोच गोकुळात होनी गोवाळ. गोकुळात होऊनी गोवळ म्हणवी तो बाळ यशोदे. सूचना आलेली 12:15 पर्यंत. मी तसं 12लाच उरकणार होतो, 12:15 म्हटले. कधी कधी काय गंमत होते सांगू काका, कीर्तन संपत येतं काही, म्हणजे एका ठिकाणी कीर्तन संपत आलं माझं काल्याचं, कार्यकर्त्याने येऊन काना सांगितलं महाराज 15 मिनिटं कीर्तन लांबवा. म्हटलं काय झालं, तो म्हटलं आमटीत कुत्र्याचं पिलू पडले.
मग काय त्याला 2 कथा जास्ती सांगायच्या का पुढे. विठ्ठल गोकुळात होऊन गोळ म्हणवी तो बाळ यशोदेचा. तो यशोदेचा बाळ स्वतःला म्हणून घेतो आणि तो बाळ झाल्यानंतर मग त्याने काय केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, यशोदे साजने समार केले नवल केले साजने कृष्ण दूध भक्षणे धमाल नीले नवल केले साजने कृष्ण रांगायला लागले. रांगता रांगता काग बगरीठा मारिली बाळपणी अवघे दैत्य खाणी तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळवे हात टेकीत तळवे तळ हात टेकीत अजून एक चाल लावणार होते पण म्हटलं झाडाचे हाल नको वय झाले. तळवे तळ हात टेकीत आणि भगवंत तळहात खाली टेकून धरणी मातेला आश्वासित करतात. तुला जे ओझं झालेलं आहे ते ओझं कमी करायला मी आलेलो आहे, तू घाबरू नकोस. आणि मग भगवंत मग हळूहळू मोठे झालेले आणि त्या गल्लीमधून जेव्हा भगवंत फिरायचे त्या गोकुळाच्या तेव्हा ह्या सगळ्या गोपिका आपले धुनी भांडी करून सकाळी सडा सामर्जन वगैरे करून त्या ओट्यावर आलेल्या असायच्या सकाळी आणि दंत धावनाचा मुखा माझे हात. आणि मग तिथून हा भगवान परमात्मा चालला. त्याचे काळेभोर डोळे, जास्वंदीच्या फुलासारखे आरक्त ओठ, चाफे कळीसारखं नाक, सफरचंदासारखे गाल, पाठीवर रुळलेले ते केस, मोरपंखांचा मुकुट, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे. आणि बासरी खोवलेली आहे, खांद्यावरती कांबळी त्याने घेतलेली आहे, हातामध्ये काठी आहे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. चारित से धेनु, चारित से धेनु, चारित से धेनु, चारित से धेनु, सावळा सावळा जगदेवी, सावळा सावळा जगदेवी, राधे राधे राधे, मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, राधे राधे राधे, वांग मुरारी, मुकुंद मुरारी, राधे राधे
हातामध्ये काठी आहे, तिला घुंगर आहे आणि ते सुंदर गोजिर सावळं रूप. आणि भगवंत गल्लीतून जेव्हा चालताना ह्या गोपिका दात घासण्यासाठी जेव्हा त्या ओट्यावर यायच्या, तर त्याला पाहिल्यानंतर दंत धावनाचा मुखा माझे हात आहे की नाही. वाद्य वाजती नाही के जनमा. ही वाद्य कोणती हो? वाद्य म्हणजे ही वाद्य नव्हती वाजत तिथे. त्या जेव्हा गोपिका याला पाहिल्यानंतर त्या तटस्थ व्हायच्या. कारण त्या असं एक प्रमाणे खूप सुंदर, त्या गोपी ह्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती, त्या जाण परतल्या नेती नेती माझी सुख संगती न पवेची. आणि त्याच्या संगतीचं सुख उपभोगण्यासाठी या वेदगर्भातल्या श्रुतीच गोपिकांच्या रूपानं अवतरित झाल्या होत्या. आणि आता ते जीवशिवाचं ऐक्य झाल्यामुळे त्यांची वृत्ती देहावर राहत नव्हती. आणि तो दंत धावनाचा ऐकून एक प्रमाणे बाहेर गोड. चिंता करिता हरली नारायणे अंग संगे मिनता दोघे जणे. सुखे निर्भर झाले त्याची या गुणे, तुका म्हणे खुंटले येणे जाणीव. गेले हो नीन गेले हो नीन चले आता काही नचले आता काही नचले आता काही. गेले हो नीन चले आता काही नचले आता काही नचले आता काही. चिंता करिता हरली नारायणे तुका म्हणे खुंटले गेले हो नचले आता काही नचले आता काही नचले आता काही. गेले हो नचले आता काही नचले आता काही. चिंता करिता हरली नारायणे मिनता अंग संग दोघे जणे. निर्भर झाले त्याची गुणे. निर्भर ब्रह्मज्ञानाचा सगळ्यात पहिलं लक्षण अभयम सत्व संशुद्धी. राईट. अभयम प्राप्तोशी जनका. मनुष्य निर्भय होतो ब्रह्मज्ञानाने, त्याचं पहिलं लक्षण. निर्भयता आपली वाढू लागली जीवनामध्ये की समजायचं ज्ञानाच्या दिशेने आपण निघालोय. ज्ञान ऐकूनही भित्रेपणा जर जात नसेल, सत्याला सामोरे, अरे ब्रह्मज्ञान म्हणजे सत्य आहे, सत्याला सामोरी जाताना निर्भय होऊनच जावं लागतं. आधी जर सत्य हातात येऊनही निर्भयपणा नसेल तर ते सत्य नाही आहे, ते दुसरंच काहीतरी सापडलंय. असो, त्याला पाहिल्यानंतर त्या सत्याशी एकरूप झाल्या त्या परब्रह्माशी. आणि चिंता करिता हरली नारायण. त्यांची चिंता नारायणाने हरण करून टाकली. निर्भय झाले त्याचे आगुणे मिळता अंग संगे दोघे जणे. तुका म्हणे खुंटले जाणे येणे जाणे हो. गेले हो निना आता नचले काय. होऊन गेलं म्हटले, एकरूप झाल्या. वृत्ती देहावर राहिल्या नाही, त्याच्याशी तद्रूप झाल्या. आणि इथे वाद्य वाजायला लागलीत घरात, म्हणजे घरचे बोंबलायला लागले. अरे कोणत्या कुळातले तुम्ही, त्या गवळ्याच्या पोराशी एकरूप करताय वृत्त्या, अरे आहे का संसारात लक्ष. ही वाद्य आणि ती वाद्य वाजती नानापरी. कोण कसं बोलतंय पण तिकडे लक्ष नाही, आहे की नाही. करती श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत आणि स्वामी तुक याचा पूर. म्हणून भक्ती करत असताना वाद्य किती वाजले आपल्या नावानी तर तिकडे पाहू नये. या गोपिका आपल्याला शिकवतात आणि त्यांची वृत्ती तल्लीन. अरे याच्या मुरलीचा नाद कानावर पडल्यानंतर या दिवाण्या व्हायच्या. दिवाण्या, ते मोबाईल ठेवा ना हो, टायमाला थाप देतात, ठेवा बरं. मुरली के नाद दिवानी भई, मुरली के नाद दिवानी भई. होठ पे कुंकू नैन में मिश्री, सिर पर काजल लगाते चली गौळण. कुंकू कपाळाला लावायचं, याच्या बासरीचा स्वर ऐकला, होठ पे कुंकू. कुंकू होटाला लावायला लागल्या. वृत्ती देहावर नाहीये. नैन में मिश्री, मिश्री तोंडात घालायची पण ती डोळ्यात जायला लागली. मिश्री म्हणजे तंबाखूची मिश्री नाही,
इथे मिश्री शब्दाचा अर्थ आहे माखन मिश्री. खडी साखरेला ब्रज भाषेमध्ये मिश्री म्हणतात. आपल्या मावल्यांना मिश्री वाटते ती. आमच्या भागात तर खूप आहे. म्हणजे कोणत्या वरच्या इकडं खाली पण आहे पारनेर भागात आणि इकडं पण क्वचित दिसतं. पण खेड, आंबेगाव, जुन्नर, आमचा संगमनेर भाग हा जो पट्टा आहे ना इकडे इतक्या मशऱ्या लावतात बाया मिश्री. त्याच्यामुळे मी त्या पट्ट्यात गेल्यावर दूधच नाही घेत. कारण दूध तापलं ती दूध ओतायला लागले साई पडायला लागली का बाईचा साईतले जीव फुर. एकदा मी कपात पाहिले ह्या दुधात यांनी काळं काही कुठून टाकले मिऱ्याची पुढे का. तेव्हापासून दूध बंद आहे. कोराच्या आधी पण दूध नको. म्हणजे आज कोरा पेलो ती तशी भानगड नाही बरं का तिथे. होठ पे कुंकू नैन में मिश्री सिर पर ला काजल लगाते. काय अवस्था असेल हो त्यांची. मुरली के नाद दीवानी भई गाय का बछड़ा भैंस को छोड़ा बैल का दूध निकाल चली गवलन. मुरली के नाद दीवानी भई मुरली के नाद दीवानी भई गवलन. मुरली के नाद दीवानी भई वेड्या झाल्या गवळणी. गवळणी साध्या नाहीत बरं. शुकमुनींनी 7 दिवस परीक्षितीला सांगितलं भागवत, पण राधा मैयाचं नाव येऊ दिलं नाही. गवळणी साध्या नाहीयेत. कबीरजी वेदांत रसिक, वेदांत जगलेले, साक्षात वेदांत. जात असताना कुत्र पायाला चावतंय. पारावर बसलेली मुलं म्हणाली कबीरजी त्या कुत्र्याला हाड तरी म्हणावं. रक्ताच्या चिळकंड्या उडतायत, मांसाचे तुकडे खाली पडतायत, हाड म्हणा की त्याला. ते म्हणाले कुत्ता जाण्यावर चमडी जाणे. त्यांची ती ब्रह्मस्थिती पाहिल्यानंतर लोक म्हटली काय कबीर आहेत, काय कबीर आहे, काय भगवंतावर प्रेम आहे की देहाचा विसर पडला. तेव्हा कबीर म्हणाले अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर त्या गोपीच्या प्रेमामध्ये वाहून जातील एवढा त्यांचा अधिकार आहे. मग राधेचं नाव का आलं नाही भागवतात. अरे ह्या बाबाला 7 दिवसात मुक्ती द्यायची होती आणि राधेचं नाव जर घेतलं तर शुकांना 6-6 महिने समाधी लागत होती. याच्या पूर्वजांचं एक भाताचं शीत खाल्लं होतं. राजश्व यज्ञामध्ये पांडव जेव्हा अन्नदान करत होते आणि 1 लाख लोक जेवल्यानंतर वर 1 घंटा वाजायची स्वर्गात पंडूराजाच्या जवळ. शुकमुनी पोपटाचं रूप घेऊन आले. पत्रावळ्या जिथे टाकलेले तिथले भाताचं 1 शीत खाल्ल्याबरोबर सारख्या घंटा वाजायला लागले. म्हटले कोण आले. देवाने सांगितलं शुकमुनी आले शुकाच्या रूपात, हा ना त्यांना. ते भाताचं शीत त्याची परतफेड करण्यासाठी 7 दिवस भागवत सांगितला. आपली भाताची शीत मोजा एवढी. म्हणून शुकमुनींनी राधेचं नाव येऊ दिलं नाही चुकू नये. राधा त्यांची गुरु होती. आणि अशा ह्या गवळणी कृष्णाला पाहिल्यानंतर तल्लीन व्हायच्या, देहभान विवर्जित व्हायच्या, ब्रह्मलीन व्हायची वृत्ती. काय तो त्यांचा आनंद. आणि मग वृत्ती देहावर राहिल्या नाही की मग संसार कसा होणार. आणि मग संसार झाला नाही म्हणून घरचे बोंबाबोंब करायला लागले आणि गाराणी यायला लागली. आवरी आवरी आपुला माना, आवरी आवरी आपुला माना, नाचे राम का सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना 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 नाचे या मुजा मुजा सुना, नाचे या मुजा सुना. गोपींचा अधिकार मी अजून थोडासा सांगतोच 2 मिनिटात. एक रसखान नावाचे संत होऊन गेले. साधारण 100-150 वर्षापूर्वीचा काळ असावा, फार जुनाही काळ नाही. मथुरा हे त्यांचं गाव, पण जातीने मुसलमान आणि त्यांना आपल्या धर्माविषयी ते पूर्ण अनभिज्ञ होते. दुपारचं जेवण झाल्यानंतर पान टपरीवर पान खाण्यासाठी जायचे. तिथे कृष्णाचं एक सुंदर चित्र होतं, छोटं बालकृष्णाचं. आणि ते तिथे आले की त्या पानवाल्याला विचारायचे भैया ये किसकी तस्वीर आहे, कोण आहे. आता त्या पानवाल्याने केली टिंगल त्यांची. बोले ये श्री कृष्ण परमात्मा आप जानते नहीं हो.
कहाँ रहता है ये नन्हा सा बालक? बोले वृंदावन में रहता है. तर त्या फोटेकडे पाहून ते रडायचे. त्यांना विचारलं पानवाल्याने, आप रोते क्यों हो? बोले कुछ नहीं, ये इतना सलोना बालक है, इतना मतलब इतना अच्छा, आप भी समझा करो, मेरी हिंदी थोड़ी गुलाबी है. हिंदी धड़पड़ती है क्योंकि मेरे गांव के बाजू में जो गांव है वहाँ आधे मुसलमान लोग हैं और उनकी जो हिंदी है वो सुन सुन के मैं बड़ा हुआ. ये तेरा बैल देते क्या रे मुझको, मेरे को नांगरने का है. ऐसी हिंदी सुन के अभी मेरी भी हिंदी बर्बाद हो गई. क्या बोले अभी, तो जाने दो, मैं थोड़े प्रयास तो करता हूँ लेकिन आप समझा करो थोड़ा. तो बोले कितना सलोना बालक है, क्या आंखें क्या होठ है यार, इतना दिखता है अच्छा, लेकिन इनकी माँ और पिता कितने कठोर है कि इतने नन्हे से बालक के पाँव में चप्पल भी नहीं पहनाई. उसको चप्पल तो पहनना चाहिए. कितने पाँव गोरे गोरे और मुलायम है. उसको वो खड़ा रूतेगा को क्या बोलते हो यार, खड़ा चुभेगा ना, उसको पत्थर चुभेगा ना. अभी जाने तो मैं मराठी में बोलता हूँ ना. तर म्हटले त्याच्या पायाला खडा टोचेल ना, मला म्हटले चप्पल घेऊन जायचं त्याला. आता पानवाल्यांनी त्याचा भाव पाहिला, पण आता कसं काय सांगावं याला. म्हटले मग ते वृंदावनात राहतात. तर ते काय नाव सांगितलं मी, रसखान. रसखानांनी चप्पल तयार केली छोटीशी जोड एक, आणि त्या चपला घेऊन ते वृंदावनात गेले आणि विचारायला लागले, या बाके बिहारी कहाँ रहते हो छोटासा बालक. सगळे हसायचे आणि त्या मंदिराकडे बोट दाखवायचे, वहाँ उस मंदिर में रहता हो. अच्छा मंदिर में रहता. यांना वाटलं पुजाऱ्याचा मुलगा असेल, त्यांना माहितीच नाही काही. मग ते चपला घेऊन तिथे गेले. हां मला आता आठवलं, तेव्हा अकबराचा काळ होता आणि हिंदू मुस्लिमांचे झगडे सुरू होते. तर त्या पायऱ्या चढायला लागले तर पुजारी आतून आला आणि सांगितलं, बाबा तुम्ही आत येऊ नका, कारण आता बाहेर झगडे चालू आहेत. तुम्ही आत आलात तर आमच्या समाजाचे लोक आम्हाला त्रास देतील, तुमच्या समाजाचे तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे नका येऊ आत. त्यांचा नाईलाज झाला. खरं तर हा वारकरी संप्रदाय असा आहे बरं का. जरा बोलू का मधी, का यात सगळ्या जाती धर्माचे लोक झालेले आहेत. सगळ्या जातीचे आणि कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण कानू पात्रा खोदू पिंजारी तो भजनी अभेदू चोखा रंका बंका जातीचे, त्याची सगळ्या जाती धर्माचे झालेत. धर्म पण झालेत आणि जाती झाल्यात. म्हणून हा वारकरी संप्रदाय एका झेंड्याखाली सगळ्या जाती धर्मांना आणतो. आणि पुढाऱ्यांनी अशी स्थिती केली का विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. फोडल्या जाती जातीत लोक फोडली यांनी. संप्रदाय एका झेंड्याखाली सगळ्यांना, तर समान नागरिक कायदा, सगळे समान आहेत. पण यांना एक होऊ द्यायचे नाहीयेत, कारण यांना फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची कूटनीती वापरायची. असो मी कशाला घाबरू त्यांचं काढायला, माझ्या आगेनं पिक्चर रडायलाच कोणी नाही. असो, तर हा वारकरी संप्रदाय की ज्याच्यात रसखान सारखे संत होऊन गेले. मग त्या चपला घेऊन त्या पायरीवरच बसले ते, अभी कन्हैया कैसे मिलेगा मुझे, आणि रडत राहिले ते. रडता रडता रात्र झाली, झोपी गेले. पुजारी शेजारती करून दरवाजे लावून निघून गेले. आणि मध्यरात्री भगवान परमात्मा आले ते बालरूप घेऊन. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते आले भगवान परमात्मा. हे सगळं वर्णन आहे ना भगवंताच्या चरित्राचं. जास्त कधी आनंद येतो माहिती आहे का, आधी वेदांत शिकून घ्यावा मग चरित्र ऐकावं, त्याच्यात लय रस आहे. तो आत उतरतो असा रस आणि मजा येते. तर भगवंत आले डुलत डुलत डुलत, ते वाळी पायातले वाजवत, आणि त्या वाळ्यांनी जाग आली रसकांना. बाबाजी जग जाओ. बोले मैं आया. अरे क्या बोले कन्हैया, ऐसे ही घूमते हो नंगे पैरी, चप्पल लाई तो दे दो ना. मग चपला भगवंताच्या पायात घातल्या. अहो फार वर्षापूर्वीची नाही, आत्ता काही काळ गेलेला. आणि भगवंतांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना संपूर्ण ज्ञान झालं. तिथून पुढे त्यांनी अखंड भगवंताचं चिंतन केलं. त्यांनी काही साक्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यात गोपिकांचं वर्णन आहे. गोपिकांचा काय अधिकार आहे पहा. एक त्यातली साखी मी जशी आठवेल तसं म्हणण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल शेष गणेश दिनेश महेश सुरेश ही जाही निरंतर गावे, जाही अनादि अनंत अखंड
अछेद्य भेद्य सुभेद्य बतावे, नारद से शुक व्यास रटे, पछहारी कहूँ पार न पावे, ताही अहीर की छोवरिया, छछिया भर छाछ पे नाच नचावे। शेष म्हणजे 1000 तोंडांचा शेष, शेष गणेश, गणांचा ईश गणेश, शेष गणेश दिनेश म्हणजे सूर्य, महेश म्हणजे महाईश महादेव, शेष गणेश दिनेश महेश सुरेश म्हणजे सुरांचा ईश इंद्र, शेष गणेश दिनेश महेश सुरेश ही ज्याही निरंतर गावे, ज्याचं निरंतर चिंतन करतात, ज्याही अनादी अनंत अखंड, अनादी म्हणजे ज्याला आदी नाही, अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, अखंड म्हणजे जो परिपूर्ण आहे ज्याच्यात खंड नाही, ज्याही अनादी अनंत अखंड अछेद्य ज्याच्यात छेद नाही भेद नाही, अछेद्य अभेद्य सुभेद्य बदावे जो स्वसंवेद्य आहे, ज्याही अनादी अनंत अखंड अछेद्य अभेद्य सुभेद्य बतावे, नारदसे शुक व्यास रटे, नारदांपासून शुकापर्यंत सगळ्यांनी त्याची स्तुती केली, पण पछहारी कहू पार न पावे, पस्तावले परत आले, आणि त्याला ताही अहिर की छोवरिया, त्याला ह्या गवळ्याच्या पोरींनी म्हणजे गवळणींनी छचियाभर छाछपे नाच नचावे, पसाभर ताकावर त्याला नाचवलं का, तर भाव बळे आकळे, वेदांतानी देव वेदांतानी देव कळतो आणि भक्तीने आकळला जातो. विठ्ठल आता तो भगवान परमात्मा या गोपिकांच्या जेव्हा खोड्या करायचा आणि मग ही गाऱ्हाणी आली, आवरी आवरी आपुला काना नासेल्या मुच्या सुना, आणि मग आईनी बापाजवळ तक्रार दिली का कृष्ण बिघडत चाललेला आहे आणि त्याची गाऱ्हाणी घरी येतात. मुलगा बिघडायला लागला तर आईनी वेळेत सांगावं बापाला का पोरग बिघडते, पोरग सुधारण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर आया सांगतात का पोरग बिघडलं, मग काही उपयोग नसतो, आधीच वेळेत. आणि मग कृष्णाला घेतलं मांडीवर बसवलं नंदबाबांनी, अरे कृष्णा आता मोठा झाला ना रे, तू शाळेत वगैरे जातो की नाही का, असाच ठोंब्या राहतो. म्हटले बाबा काय शिकू मी, अरे काय वेद वगैरे शिकतो की नाही, आमचे कोरेकर बाबा म्हणते वेद शिकू बाबा, शिकतो मी, पण त्या वेदाला जाऊन विचारात की त्याला कोणी शिकवलं, येण्याची पडवणी वेद केला शाणाव, तो तर माझा विद्यार्थी आहे बाबा, आणि विद्यार्थी कुठं गुरुजींना शिकवत असतो का. म्हटले मग काय करतो बाबा, मी एक काम करतो, मी गायी वळतो. म्हटले मग ठीक आहे, उद्या गाया घे आणि चरायला जा. मग भगवंतांनी सुद्धा गोपाळांना हाक मिळली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, सगळ्यांनी गाया घेतल्या आणि त्या चरण्यासाठी ते गेले वनामध्ये. गाया चरल्या आणि त्या जेव्हा रवंत करण्यासाठी बसल्या तेव्हा गोपाळांनी देवानी खेळ सुरू केले. आणि मग ते कोणते खेळ आहेत,
संपायच्या मार्गावर आल्यावर गोपाळाला जोर चढला. सुंदर प्रमाणे दिली महाराज खेळ. आणि हे तुम्ही म्हटलेले सगळे खेळ आहेत ना निळोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये. कुस्ती, झेटीमेटी, झोंबी लोंबी, कुरघोडी, सूरपारंब्या, विटी दांडू, लपंडाव, आट्यापाट्या या सगळ्या खेळांवर अभंग आहेत निळोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये. त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. असो, हे सगळे खेळ तिथे झाले. हुतू तू खेळ कान्होबा आपण सुरुवातीला. आणि हे खेळ कळत असताना गोपाळांवर राज्य आलं का भगवंतांनी त्यांच्या मानगुटीला पकडावं. दे चल राज्य दे, वसूल करावं. त्याच्यावर राज्य आलं की मात्र या बोटाचा त्या बोटावर. असे असतात बरीच मंडळी आपल्यात पण आहेत. आणि या बोटाचा थुका त्या बोटावर. न एकदा दोनदा सांगितलं, अरे देवा नीट खेळ बरं का, चिडू नको. अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. किती गरजेश्वर कुरघोडी, किती गरजेश्वर कुरघोडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. दोघे पहा ना, दोघांचं वय काय तरुण झाले ते. बाबांची कृपा आहे. खेळ डाव जाऊ नको रडी. एकदा दोनदा सांगितलं, वेळ संपली. मी पटकन 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. म्हणजे वाढून मिळाली ती. कुत्र्याचं पिलू आमटीत न पडता वाढून मिळाली. तर देवाला सांगितलं तू चिडू नको. पण देवाचा रडका स्वभाव पहिल्यापासूनच, तू काही चिडल्याशिवाय राहीनच. मग मात्र म्हणाले, ते बघ तू काय ऐकायला तयार नाही. तुझ्या गायी घे कान्होबा निवडी आपुली गोधने. तुझ्या गायी घेऊन जा बरं तू बाजूला. देव म्हटले, अरे कोणाशी बोलताय तुम्ही? नंदराजाचा एकुलता एक पोरगा मी. असशील म्हटले, तुझ्या गायी घेऊन निघ. मग देव गेले रागानं तिकडे. रागाचा पारा गेला वर. पण ध्यानात ठेवा, रागाचा पारा किती कोणाचा वर जाऊ, तोच तो पारा 1-1.5 तासांनी काय खाली आला. मग ते उपक्रम आणि उपसंहार एक वाक्यता झाली पाहिजे ना. मग वाघाचं अस्वलात रूपांतर, अस्वलाचं माकडात, माकडाचं शेळी. तर देव तिथे गेले. त्या बोबड्याचं शर्ट पकडावं, पेंद्याचं शर्ट पकडावं, हात जोडावे. तारे घ्या की रे. रडकुंडीला आला. एकदम तोंड असं बारीक केलं. अरे घ्या रे, मला खेळायला करमत नाही रे. घ्या ना असं काय करता. ऐकेनाच कोणी. शेवटी डावात उडी मारली. खाली गुडघ्यावर बसले. हात जोडून काकुलतीला येऊन प्रार्थना करतात. काकुलती तो हरी, Shana
काकुलती येतो हरिक्षण भरी निवडीचा, देव काकुळतीला आलेला आहे. देवानं काकुळतीला आहे व काय गोपाळांची ताकद आहे. वैष्णव कोणाला म्हणतात माहितीये का? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला वैष्णव नाही म्हणत. ज्याला देव आवडतो त्याला वैष्णव नाही म्हणत. देवाला जे आवडतात त्यांना वैष्णव म्हणतात. आणि ते हे वैष्णव. ज्याच्या वाचून देवाला करमत नाही ते वैष्णव. काकुळतीला आला, रडवेला चेहरा केला, डोळ्यात पाणी आणलं, मला घ्या रे खेळायला. असं का झालं? आता चरणाचा सरळ अर्थ सांगतो आणि एक दृष्टांत सांगून स्टॉप 3 मिनिटामध्ये. का बरं असं देवाला करमत का नाही? कारण तुमची मज झाली सवे. हे गोपाळांनो, तुमची सवय झालेली आहे मला, आणि तुम्ही ठाईचे नवे न हो गडी. तुम्ही माझे जुने सवंगडी आहात. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, येतो जातो आम्ही देवाचे सांगा. नाही विसरत येरा विसंबत का विसरत नाही विसरत येरा येरा. एकमेकांना विसरत नाही. ते युगानुगे देवाबरोबर, हा देवाशी अवतार आणि आम्हाशी संसार, दोहींचा विचार एकपणे. तुम्ही माझे जुने सवंगडी, त्यामुळे मला करमत नाही. तुमची सवय झाली मला. आणि एखाद्या गोष्टीची सवय जर लागली का ती सुटत. मी पटकन एक दृष्टांत सांगतो, थोडा हलका फुलका. आता चिंतन खूप झालं, थोडं एक गंमत म्हणून सांग. सगळी वेदांत ऐकणारी मंडळी, पण काही मंडळी पण जरा नाही का, त्यांना पण त्यांचा भाग मिळायला पाहिजे ना. तुमची मजल झाली सवय. सवय ही अशी गोष्ट आहे, लागू नाही, लागली तर सुटत नाही. आम्ही जेव्हा लहान होतो सप्तांना जायचो गाण्यासाठी, विना पहारा घेणं. तेव्हा आजूबाजूच्या काही खेडेगावातली म्हातारी मंडळी तिथे यायची जागराला. ती तिथेच मुक्कामी राहायची, पायी यायची. वय झालेलं असायचं आणि सकाळी मी त्यांना पाहायचो. मी उठलेलो असायचो, सकाळी पाहायचं ते एका हातात चिंपाट, पहिली संडासं नव्हती ना, चिंपाट एका हातात बाहेर जायचं आणि दुसऱ्या हातात पेटलेली बिडी. मी म्हणायचो ही बिडी पण पेटय म्हातारण, चिंपाटे हातात. मी त्यांना म्हणायचो, बाबा एक तर बिडी पिऊन घ्या, नाहीतर जाऊन या, नंतर बिडी प्याय. हे दोन्ही सांगते कसं काय? ते म्हटले तुला नाही कळायचं याच्यातलं शास्त्र, तुला बस. आता गेले 18 वर्ष मी माझ्या गुरूंच्या पायाजवळ शास्त्रच शिकतोय, पण अजून काय हा भाग आला नाही त्यात. मग मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा काय काय? मग ती जरा जुन्या मंडळींना ते म्हटले, काय काही लोकांना बिडी पिल्याशिवाय, तंबाखू खाल्ल्याशिवाय, मशरी लावल्याशिवाय पोट साफ होत नाही. त्याची सवय झालेली आहे त्याला. सवय झाली की ती सुटत नाही. एक सवयीचा 1.5 मिनिटाचा दृष्टांत अजून. नवं लग्न झालं होतं, कोरोना ओसरत आला होता. 3-3.5 महिने लग्नाला झाले होते. ते नवं प्रेम, दोघांना एकमेकांची इतकी सवय झालेली. नवीन प्रेम जरा वेगळंच असतं म्हणतात बा. का आम्हाला तर काही त्याचा अनुभव नाही, पाहिलेलं नाही. पण याला करमायचं नाही तिला पाहिल्याशिवाय, तिलाही करमायचं नाही याला पाहिल्याशिवाय. फुल स्टॉपला. जर ती याला 1-1.5 तास दिसली नाही की हा पाणी पिण्याच्या निमित्तानं खोलीत जायचा आणि ती भांडी घासत असताना हा पाणी पिता पिता पाहायचा. मग त्याला वाटायचं आपण जिवंत आहे. तो घडी सुद्धा हिला दिसला नाही 1-1.5 तास. का ही बांधाव जायची, त्याला दारं धरताना पाहिजे. मग तिला वाटायचं हा आता जरा बरं आहे. म्हणजे एवढं प्रेम ते नवं, सवय झालेली. आणि कोरोना संपला आणि हे दोन्ही सर्व्हिसला होते. पुन्हा सर्व्हिसला आपल्या आपल्या जागी रूढ झाले. ते सोसायटीत गेले. सोसायटीत रेंटने एक फ्लॅट घेतला त्याने भाडे तत्वावर. आता हम दोच होते, अजून तिसरा काय आला नव्हता. दोघेही दमून कामावरून यायचे, थकून यायचे, मरगळलेले यायचे आणि पार ती पालीभाजी सारखी गळून यायची. हाई जीव गेलेल्या दुधी भोपळ्यासारखा. आणि मग यायचे, स्वयंपाक करू लागायचे. आता संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतात. भांड्याला भांड लागणारच संसार म्हटलं. मला याचं आश्चर्य वाटतं, काही जणांची भांडी पार चेपल्यात लागू तरी नेटाने संसार कस काय चालू. ह्या नवीन ठीक आहे बा, पण मग ते भांड्याला भांड त्यांचं लागलं. ती बाई एक बोलली का हा एक बोलायचा, हे एक बोललं का ती पुढचं बोलायची. ती भांडण गेलं वाढत, सोडवायला नाहीच ना कोणी. सोसायटीत काय दरवाजा लावला की आपलं वेगळंच विश्व, बाहेरच्यांना काहीच ऐकू जात नाही. जोरात भांडण सुरू झालं. हा एक बोलला का ती पुढचं. तेव्हा तो रागाने एकदा बोला, तुला काही मर्यादा आहे का नाही, कशी बोलती तू? ती म्हटली मला नका मर्यादा शिकू,
तुमच्यापेक्षा 4000 घरात जास्त आणते मी, आणि तुम्ही काय मर्यादा शिकवता मला? लग्नात अंडरपॅन्ट सुद्धा माझ्या बापाने घेतली तुम्हाला. तुम्ही मला बोलता का? ती म्हणले नीट बोल, तुला राहायचं का नीट? ती म्हटली काय करणार मग? तुला राहायचं तर नाही निघ तुझ्या बापाच्या घरी. ती निघ बापाच्या घरी, मलाही कुठं राहायचं. गेली आता रागाने घेतली ती मोकळी सुटकेस खाली, 4-5 साड्या टाकल्या. त्या 4-5 साड्या टाकूस तर हिचा पारा जो वर गेला होता तो थोडासा, 5वा जो टॉवेल आहे त्याला काही धूळ लागलेली नव्हती, पण बाईनी 2-4 वेळा बळच झटाकला. चोपू घडी घातली त्या सुटकेसमध्ये, पारा अजून खाली. आणि तिला वाटलं खरंच जायचं का काय, आणि हा गडी सोफा सेटवर. अरे खरंच निघाली. सुटकेस भरत आली. तिला भास व्हायला लागले का बाहेरून आवाज येतोय सोफा सेटून. तिने विचारलं पण एकदा, का हो आवाज दिला का? तो म्हटला अजिबात नाही. त्याला भास व्हायचा, तू दिला का आवाज? नाही. सुटकेस भरत आली. टेबलावर फोटो होता या गाड्याचा, घेतला, डोक्याला लावला आणि पालथा घातला सुटकेसमध्ये. सुटकेस लावून घेतली. हा म्हटला किती वेळ आहे? एवढा वेळ असतो का? चल तुला सोडून येतो एस टी स्टँडला. मी होतोच तिथं. मी म्हटलं भांडण झालं आता कशाला, मरायला सोडायला जातो का एस टी स्टँडला? आली ती बाई सुटकेस घेऊन बाहेर. घेतली त्याने ती सुटकेस, चल तुला एस टी स्टँडला सोडून येतो. हे रामप्रभू पुढे निघाले, सीतामाई पाठीमागून. त्यांचा वनवास अख्खी सोसायटी वरतून पाहते. एस टी स्टँडला गेली. एस टी झालं बरं का, 1 मिनिट शेवट. एस टी स्टँडला एस टी लागलेली, पण ड्रायव्हर किन्नर गेले होते नाश्ता करायला. तिच्याच गावची एस टी लागली होती, पिंपळगाव माळवीची. बाईला एस टीत खिडकीजवळ बसवलं आणि कंडक्टर आला होता, तिकीट काढून तिच्या हातात दिलं आणि याने घरी जावं की नाही. हा एस टीतून खाली उतरला, अर्धी प्रदक्षिणा मारली. ही ज्या खिडकीत बसली होती तिथं जाऊन उभा राहिला, तोंड एस टीच्या विरुद्ध दिशेने, पण लक्ष सगळं खिडकीत पाठीमागं. एस टी भरायला लागली. 25% एस टी भरल्यावर बाईचा जीव खालीवर. सवय झालेली, सोडून जायचं आता कसं. मग पुढाकार घ्यायचा कोणी, दोन्ही फुगलेले. शेवटी लेडीज फर्स्ट. बाईने पुढाकार घेतला. म्हटली ओ अहो ऐकलं का? तो म्हटला काय? काय नाही, मला माहिती आहे तुम्हाला सकाळी आंघोळ केल्या भूक लागती. ते आपले भांड्यांची मांडणी आहे, त्याचा जो दुसरा कप्पा आहे त्याच्यात 3ऱ्या क्रमांकाचा जो स्टीलचा डबा आहे त्याच्यात लाडू करून ठेवलेत, खात जा. तो म्हटला बरं. आता राग गेलेला पण पुढाकार घेईन कोणी, थांब कोणी म्हणायचं. एस टी निम्मी भरली 50%. तगमग दोघांचे. पण बाईनी परत दुसरं वाक्य फेकलं, ऐकलं का? उधाळा स्वभाव तुमचा. ते बँकेचं पासबुक अमक्या कप्प्यात ठेवले, बंडल अख्ख्या याचे ते दागिने इकडे, लोकांना पैसे देऊ नका. देता परत आणत नाहीत, मला जावं लागते लोकांच्या दारात. तो म्हटला बरं नाही देत. एस टी 75% भरली. बाईनी 3रं वाक्य टाकलं, ऐकलं का? तो म्हणला काय? आंघोळ केल्यावर कपडे नका धुऊ, मोरीतच ढीक घाला, मी आल्यावर धुईन. झाली एस टी भरली. ड्रायव्हरने चावी मारली, गाडी सुरू झाली. बाईचा जीव राहावाना. शेवट रामबाण. अहो तो म्हटला काय? मी चालले जा. पण तुम्हाला एक सांगू का? काय सांगती? मी जरी चालले तरी माझा सगळा जीव तुमच्या जवळ असेल. तो म्हटला एवढा माझ्या जीव तर का चालली सोडून? ती म्हटली कुठे चालली सोडून? घेतली सुटी असं उतरली खाली. कारण काय? तुमची मज लागली. अरे 3-3.5 महिन्याचं प्रेम तर एवढी सवय. युगानयुगे ज्या भक्तांबरोबर देव येतो त्याच्या वाचून कर्म, म्हणून तो ओक्साभोक्षी रडतोय काकलत्याला येऊन. तुमची मज लागली तरी गोपाळ ऐकायला तयार नाही. मग देव रागवले. आणि बोलावी ती फार बहु थोर नाव. अरे तुमच्यापेक्षा जास्त लोक मला बोलवतात पण ते आवडत नाहीत. मी तुमच्याकडे येतून तुम्ही माझी अशी धिंडवडे काढता तरी गोपाळ ऐकायला तयार नाही. तेव्हाने शेवटी लाज सोडली. लाज की नाही, निसुगा होतो देव भक्तांच्या समोर. अभिमान नाहीये त्याला. आमचा देव असा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर आणि ऐसा विटेवर असा निराभिमानी देव दाखवा कोणाचा आहे.
लाज सोडली, त्या गोपाळांच्या गळ्यात मिठ्या मारायला लागला. भाविके त्यांची आवडी मोठी, तू का म्हणे मिठी घाली जिवे, मिठ्या मारायला लागला. अरे मला नका सोडू. तेव्हा गोपाळ पण सगळे येऊन त्याला मिठ्या मारतात. म्हणले देवा, अरे तुला काय वाटतं, तू गेल्यावर आमचं खेळात लक्ष होतं का रे? अरे तुला आमच्याशिवाय नाही, तसं आम्हालाही तुझ्याशिवाय कोण आहे रे, आहे की नाही? आणि मग चल म्हटलं, आता खेळ बाद झाला आणि मग सगळे एकत्र आले. शिदोऱ्या सोडल्या, आहे की नाही? खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला घोट, आजी ओस अमरावती, काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. आणि मग सगळे बसवले अष्टपूर्ती. तिथे ब्रह्मदेव आले होते रूप पालटून. मग पेंद्या वाटताना ब्रह्मदेवानी मान खाली घातली ना हात वर. पेंद्यानी बरोबर डबलचं गिराईक असताना प्रसाद घेणारं, ते प्रसाद वाटणारे बरोबर ओळखतात. कारण ते प्रसाद घेणारं काय करतं, हात प्रसाद वाटणाऱ्याकडे करतं, मान दुसरीकडे. त्या वाटणाऱ्याला बरोबर कळतं हे डबल आले. तसं ब्रह्मदेवानी मान खाली घातली ना हात वर. पेंद्या म्हटला वर पहा. हॅ काय उठा इथून, तुम्हाला पुण्याच्या बेळावर पद पाहिजे होतं. हा काला फक्त तुका म्हणे काय भावी काला, एके ठाई काला. आणि तुका म्हणे हा वारकऱ्यांना, हा वैष्णवांचा काला आहे. हा पद पदाच्या पाठीमागे पळणाऱ्यांना हा काला नाही. आणि मग तो सगळा काला एकत्र केला. भगवंताने अष्ट कमलाकृती त्यांना बसवलं. श्लोक बिभ्रत वेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसृकवनं तत्फलान्यान्विषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृ हासे अन्नममि स्वै स्वर्गे लोके यज्ञ विशति यज्ञ भुगवाल गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कुमार, गोपाल भाविकांची आवडी मोठी, भाविकांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी खाली जेवी, तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे. का म्हणे मिठी घाल जिबी, तुका म्हणे मिठी घाल जिबी, तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे. आईचे नवे नौकडी,
आठवीत नवी नवे गाडी आईत नवे नवे गाडी तुमची मज लागली सवे तुमची मज लागली सवे सवे काढा काढू झाले का 30 सेकंद मला ह्या म्हणजे आता इतके सुंदर सुंदर हार घातले बरं का. आमचे कुरेकर बाबा म्हणाले की हार घातले ना लगेच काढत नका जाऊ. त्या लोकांनी मेहनत केलेली असते, बनवलेले असतात. एवढं कशाला वैराग्य दाखवायचं लगेच काढा. आपलं तेवढं नाही म्हणून ठेवलं मी. पण या हारावरून मला एक आठवलं, माधव बागला गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन असायचं आणि त्यांच्या जुन्या काळामध्ये त्यांचे हार 2-3 वेळेस काढावे लागायचे. थर असायचा हाराचा लागले 3 वेळेस हार काढावे लागायचे. मामा आहेत ते म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय दांडेकर मामा, आमचे गुरु मामासाहेब दांडेकर. तर त्यांचं कीर्तन आणि तुफान पब्लिक हार ते काढतायत आणि एक फोटोग्राफर आला, म्हटले मामा फोटो काढू द्या. मामा फोटो काढू देत नव्हते, पण तो म्हटला डिजिटल कॅमेरा हा वरती फोटो काढला का लगेच खालून म्हणजे क्लिक केलं का फोटो येतो खालून. ते म्हणले अरे माझा फोटो निघणार नाही बाळ. ते म्हणले नाही नाही भारीतला कॅमेरा आहे म्हटलं, युरोपामधून आणला आहे. तेव्हा तो कॅमेरा भारतात नव्हता त्यावेळेस, त्याने युरोपातून आणला होता. म्हटले एक क्लिकमध्ये लगेच खालून कॉफी येते फोटोची, बघा तर तुम्ही. ते म्हटले अरे वेड्या माझा फोटो निघणार नाही त्यात. असं कसं म्हणता, सगळ्यांच्या निघतात तुमचा कसा निघेल. ते म्हटले वेड्या तू ज्याचा फोटो काढतोस ते मी नाही याचा अभ्यास मी जन्मभर केलाय, त्यामुळे माझा फोटो निघू शकत नाही. हा माझे निघालेत भरपूर. विठ्ठल जय जय विठ्ठल.